लक्ष द्या। अकोले तालुक्यातील पहाकारी गावातील श्री जालिंदर निवृत्ती हगवणे डांगी आदत यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे। विजेत्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन। डांगी आदत मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस ज्यांना प्राप्त झाले आहे ते अकोले तालुक्यातील पहाकारी येथील प्रगतशील शेतकरी आणि पशुप्रेमी श्री जालिंदर निवृत्ती हगवणे। मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी प्रथम क्रमांकाचे विजेते ठरलेले आणि प्रथम क्रमांकाचा मान मिळवलेले अकोले तालुक्यातील शमशेरपूर येथील प्रगतशील शेतकरी श्री मधुकर कारभारी डोंगर यांच्या डांगी आदत या बैलाचा प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेला आहे। निवड समितीचे मनापासून स्वागत, त्यांचे आभार। प्रदर्शन कमिटीचे मनापासून आभार, त्यांना धन्यवाद। अतिशय शांतपणे ही निवड प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे। सर्व शेतकरी बांधवांनी देखील आपली शांततेची भूमिका या ठिकाणी सांभाळलेली आहे। सर्व डॉक्टरांनी निवडीचे निकष लावून अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शीपणे हे निकाल या ठिकाणी घोषित केलेले आहेत। यामध्ये सहयोग देणाऱ्या सर्व डॉक्टरांचं आणि प्रदर्शन कमिटीचं मनापासून स्वागत, त्यांचा धन्यवाद। पुन्हा एकदा विजेत्या सर्व शेतकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपण आलात आणि या प्रदर्शनाची शोभा वाढवली, आपण आलात आणि या प्रदर्शनाचा आनंद वाढवला, म्हणून पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत। डांगी आदत मध्ये विजेते सर्व पशुपालकांचे हार्दिक अभिनंदन। आता गटाचे नाव डांगी दोन दात या पशुपालकांनी आपले पशु रिंगणामध्ये हजर करावे। योगेश नामदेव घोडसरे शमशेरपूर अकोले, मुसू भोरू गावंडे पिंपळगाव नागविंदे अकोले अहिल्यानगर, शंकर कारभारी घोडसरे शमशेरपूर अकोले अहिल्यानगर, संतोष कारभारी गाढवे धामणगाव इगतपुरी, मधुकर कारभारी ढोंगर शमशेरपूर इगतपुरी। नेनू इकडे बाय आहे ना मॅडम बरं का साहेब, यांचं अनाउन्स करा, एकदा अभिनंदन करा तिघांचं पण। पुढील पशुपालकांनी आपले पशु रिंगणामध्ये लवकरात लवकर हजर करावे। योगेश नामदेव घोडसरे शमशेरपूर अकोले यांनी आपले जनावर घेऊन तयार राहावे। धोंडीबा किसन बिन्नर केळी रुमनवाडी अकोले अहिल्यानगर यांनी आपल्या 4 दाती डांगी वळू सोबत श्री हरिजी चव्हाण साहेब यांचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। कृषी येथील कुशेगाव येथील कृषी सहाय्यक श्री पुंडलिकजी भोये साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सर्व मान्यवरांचं संपन्न होणाऱ्या या प्रदर्शनात सहर्ष स्वागत। ग्रामपंचायत मोगरे व पंचायत समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व आदिवासी विभाग यांच्या सहकार्याने कृषी व डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन मौजे मोगरे येथे अतिशय उत्साहामध्ये पार पडत आहे। व्यासपीठाच्या
आजूबाजूला जे मान्यवर उभे असतील त्यांनी कृपया स्टेजवरती जाऊन बसावे. सर्व प्रदर्शन आणि सर्व परिसरातील सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व सदस्य असतील, सर्व थोड्याच वेळात आपल्या पशुपालकांनी आपल्या पशु सोबत रिंगणामध्ये हजर होण्यासाठी तयार राहावे. श्री पोपट मारुती घोडे, जहागीरदारवाडी, अकोले, अहिल्यानगर. भाऊसाहेब सुखदेव धोंगडे, कुढेगाव, इगतपुरी, नाशिक. भाऊसाहेब देवराम कोकाटे, शेनवड बुद्रुक, इगतपुरी, नाशिक. नामदेव एकनाथ वाघमोडे, नांदगाव, जव्हार, पालघर. भाऊसाहेब राजाराम घोटे, धामणी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. अंतिम मानण्यात येईल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार होणार नाही. हॅलो, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ही निवड प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की कितीतरी सुंदर देखणे आणि डौलदार असे ही डांगी बैल आपल्या समोर रिंगणामध्ये उभे आहेत. पुढच्या मुलाप्रमाणे या जनावरांचं संगोपन करणारे हे शेतकरी बांधव, हे खऱ्या अर्थाने काळ्या आईची सेवा करणारे हे शेतकरी बांधव, जगाचा पोशिंदा असलेला हा शेतकरी बांधव आपल्या कुटुंबासोबतच आणि आपल्या कुटुंबाप्रमाणेच आपल्या पशुधनाचं पालन करणारा, आपल्या गायी बैलांवरती, म्हशींवरती, शेळ्यांवर त्यांना जीवापाड जपणारा हा शेतकरी बांधव मोठ्या हौसेने या प्रदर्शनामध्ये येऊन दाखल झालेला आहे आणि त्यांना सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी प्रदर्शनाच्या या सर्व कमिटीने त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परीक्षक डॉक्टरांची एक चांगली टीम या ठिकाणी पारदर्शीपणे आपली निवड प्रक्रिया या ठिकाणी पार पाडत आहेत. डांगी आदतचे निकाल घोषित झालेले आहेत. यामध्ये देखील या निवड समितीने अतिशय पारदर्शी पद्धतीने आपला निकाल घोषित केलेला आहे आणि त्यांचा निकाल आपण अंतिम ठेवणार आहोत. त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल हा केला जाणार नाही. डोळ्यांचे पारणे फिटतील असे सुंदर स्वरूप असलेले हे बैल आपल्या मनामध्ये त्यांचं स्थान, त्यांचं घर करून बसलेले आहेत. त्यांचा आखीव रेखीवपणा, त्यांचा डौलदार बांधा, त्यांचं देखणेपण, कितीतरी उमदा जनावर आपल्याला या रिंगणामध्ये दिसून येत आहे. त्यांच्या मालकांनी त्यांचं केलेलं चांगलं संवर्धन, तेव्हाच कंसात भरतात मोती, तेव्हाच कंसात भरतात मोती असा माझा राजा सर्जा हा ढवळ्या पवळ्या या रिंगणामध्ये दिमागदारपणे आपल्या समोर उभा आहे आणि त्याच्या दिमाखाला वैभवाचं लेणं प्राप्त करून देणाऱ्या त्याच्या मालकाचं प्रदर्शन कमिटीच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं अभिनंदन, त्यांना धन्यवाद. नुकतेच डांगी दोन दाती या वळूंचे परीक्षण झालेले आहे व निकाल आपल्या हाती आलेला आहे. डांगी दोन दात वळूंचा निकाल पुढील प्रमाणे आहे.
अहिल्यानगर, यामध्ये डांगी दोन दात यांचे निकाल आपण घोषित करीत आहोत। डांगी दोन दात मध्ये तृतीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांनी प्राप्त केलेलं आहे ते इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील सुप्रसिद्ध शेतकरी श्री संतोष कारभारी गाढवे यांना तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त होत आहे। त्यांचं अभिनंदन। टाळ्यांच्या गजरामध्ये या शेतकऱ्याचं आपण स्वागत करणार आहोत। संतोष कारभारी गाढवे, राहणार धामणगाव, तालुका इगतपुरी, यांच्या डांगी दोन दात तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेले आहे। विजेत्या शेतकऱ्याचं मनपूर्वक स्वागत। त्यानंतर डांगी दोन दात मध्ये अकोला तालुक्यातील शमशेरपूर येथील प्रगतशील शेतकरी श्री मधुकर कारभारी डोंगर यांच्या या जनावराला, डांगी दोन दात या जनावराला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे। 2 नंबरचं बक्षीस प्राप्त केलेले हे शेतकरी मधुकर कारभारी डोंगर, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आणि डांगी दोन दात मध्ये पहिल्या नंबरने ज्यांनी या प्रदर्शनामध्ये आपला सन्मान प्राप्त केलेला आहे, प्रथम क्रमांकाचं बक्षीस ज्यांना प्राप्त झालेलं आहे ते अकोले येथील, अकोला तालुक्यातील शमशेरपूर गावातील प्रगतशील शेतकरी, माफ करा, अकोला तालुक्यातील पिंपळगाव नागविंदा येथील प्रगतशील शेतकरी श्री मसू भोरू गावंडे यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेले आहे। त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत। मसू भोरू गावंडे यांचा आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन। त्यांच्या डांगी दोन दात या पशुने या प्रदर्शनाचा पहिल्या नंबरचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे। पहिल्या नंबरचा बहुमान, पहिल्या नंबरचा सन्मान मसूर भोरू गावंडे, पिंपळगाव नागविंदा, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर यांना प्राप्त झालेले आहे। त्यांचा धन्यवाद। सर्व पारदर्शी निवड समितीचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद। सर्व डॉक्टरांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद। आमनी इगतपुरी डांगी गोपालक गट वाढोली, तालुका त्र्यंबकेश्वर, कृपया सर्वांनी आपले 6 दाती वळून लवकरात लवकर रिंगणामध्ये उपस्थित करण्यासाठी रिंगणाच्या बाहेर तयार राहावे। पुनश्च यादी पुकारत आहे पोपट मारुती घोडे, भाऊसाहेब सुखदेव धोंगडे, भाऊसाहेब देवराम कोकाटे शेनवड बुद्रुक, नामदेव एकनाथ वाघमोडे नांदगाव, तालुका जव्हार, भाऊसाहेब राजाराम घोटे धामणी, तालुका इगतपुरी। व शेवटी डांगी गोपालक गट वाढोली येथील, तालुका त्र्यंबकेश्वर येथील गट सर्वांनी रिंगणापाशी हजर राहावे। या ठिकाणी डांगी 4 दात यांचा निकाल मी घोषित करीत आहोत। या ठिकाणी डांगी 4 दाताचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणारे विजेते शेतकरी अकोले तालुक्यातील केले रुमनवाडी येथील श्री धोंडीबा किसन भिन्नार यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। प्रथम पारितोषिकाचे मानकरी श्री धोंडीबा किसन भिन्नार यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। प्रदर्शन कमिटीचं स्वागत, डॉक्टर टीमचं सर्व स्वागत, ज्यांनी पारदर्शी पद्धतीने ही निवड प्रक्रिया आपल्या समोर या ठिकाणी संपन्न केलेली आहे त्या डॉक्टर बांधवांचं मनापासून स्वागत। प्रदर्शनामध्ये हिरारीने भाग घेणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत, पशुपालक पशुप्रेमींचं स्वागत आणि विजेत्या सर्व
शेतकरी बांधवांचा मनपूर्वक स्वागत. श्री धोंडीबा किसन भिल्लार यांचा हा डांगी चार दात बैल आपल्या सर्वांचं लक्ष या ठिकाणी वेधून घेत आहे. त्याची उंची, त्याचं देखरेखपण, त्याचा कलर, त्याचा डौलदार बांधा आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. शेतकऱ्याची श्रीमंती, शेतकऱ्याचं वैभव, शेतकऱ्याचं भूषण, शेतकऱ्याचा अन्नदाता, शेतकऱ्याचा पोशिंदा म्हणून आपण बैलाला पूजा मानतो आणि बैलाची आपण देवता समान आपण पूजा करतो. त्याच्या घामाला, त्याच्या कष्टाला जे तुरे येतात त्यातून आपल्या कुटुंबाचा एक उदरनिर्वाह होतो. आणि म्हणून पशुधन याचं संवर्धन झालं पाहिजे, जोपासना झाले पाहिजे, चांगल्या पद्धतीने जतन झालं पाहिजे. पुढच्या काळामध्ये ही जनावर टिकली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे. ची नोंदणी झालेली आहे. सर्व वळू रिंगणामध्ये उपस्थित आहेत. पुढील गटाचे नाव आहे डांगी 8 दात. डांगी 8 दात श्री हौशीराम भाऊ किरवे, मुदखेल, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. श्री भाऊसाहेब कचरू भोसले, धामणी, तालुका इगतपुरी यांनी आपले पशु रिंगणाच्या बाहेर लवकरात लवकर तयार ठेवावेत. डांगी 6 दात या गटाचे परीक्षण आपल्या जिल्ह्याचे तज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी आपल्या मोगरे गावातील भव्य पशु प्रदर्शनासाठी लाभलेले आहेत व निवड समिती अतिशय चोखरित्या आपले परीक्षण राबवत आहे. पुढील 8 दाती गट हा पशुपालकांनी रिंगणाबाहेर लगेच तयार ठेवावा. लक्षपूर्वक ऐका. श्री हौशीराम भाऊ किरवे, मुदखेल, तालुका अकोले, तालुका इगतपुरी 8 दात या गटामध्ये 2 पशूंची नोंदणी झालेली आहे व त्या दोघांनीही आपले पशु रिंगणाबाहेर तात्काळ तयार ठेवावे. चालू असलेल्या भव्य पशु प्रदर्शनामध्ये उपस्थित असलेले सर्व पशु अतिशय उत्तम दर्जाचे आहेत. सर्वांमध्ये उच्च दर्जाचे ब्रीडच्या वैशिष्ट्ये आहेत. शान असलेली डांगी गायीची जात अतिशय डौलदार, चिवट व शेती कामासाठी उपयुक्त असलेली जात अतिवृष्टीच्या ठिकाणी आपल्या इगतपुरी, नाशिक, अहिल्यानगर व पालघर जिल्ह्यामध्ये
भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असणारी डांगी, गाय व वळू परंपरेगत आपले शेतकरी आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे यांना वाढवत आहेत व अशाच प्रदर्शनामुळे त्यांना अजून अशी उच्च प्रतीची मूळ वैशिष्ट्ये असलेली डांगी, गाय व वळू पाळण्याचे अजून प्रेरणा भेटत आहे. साहेब कचरू भोसले, धामणी, तालुका इगतपुरी. हॅलो, कृपया आवाजाकडे लक्ष द्या. परीक्षण तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांनी पारदर्शी पद्धतीने या ठिकाणी केलेले आहेत. यापूर्वीचे आधीचेही निकाल त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. आता आपण डांगी 6 दात यांचे निकाल घोषित करीत आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी मी घोषित करतो की डांगी 6 दात मध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी या ठिकाणी पटकावलं आहे, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढवणी या गावातील डांगी गोपालक गट यांना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. कृपया त्यांनी या पारितोषिकाचा सन्मानपूर्वक स्वीकार करायचा आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढवणी येथील डांगी गोपालक गटाने 3ऱ्या क्रमांकाचं एक बक्षीस या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस पालघर येथील जव्हार तालुक्यातील नांदगावातील सुप्रसिद्ध शेतकरी नामदेव एकनाथ वाघमोडे यांना 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. पालघर जिल्हा जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील नामदेव एकनाथ वाघमोडे यांच्या डांगी 6 दात या सुंदर अशा देखण्या उद्या जनावरांना 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन या ठिकाणी गौरवण्यात येतं. हा गौरव हा शेतकऱ्याचा, हा गौरव बळीराजाचा आणि हा गौरव त्याने सांभाळलेल्या पशुधनाचा हा गौरव या ठिकाणी मुंबई येथे संपन्न होणाऱ्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना दिसून येतं. आणि यानंतर मी 1ल्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करतो. डांगी 6 दात मध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धामणी गावातील 1ल्या क्रमांकाचं सन्मानाचं परंपरा कायम ठेवणारे प्रगतशील शेतकरी श्री भाऊसाहेब राजाराम घोटे यांना डांगी 6 दात या उभ्या जनावरांना 1ल्या क्रमांकाचं बक्षीस देऊन या ठिकाणी गौरवण्यात येतं. मान्यवरांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या शुभ असते तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समवेत आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये 1ल्या क्रमांकाचं पारितोषिक धामणी येथील सुप्रसिद्ध शेतकरी आणि पशुपालक माननीय भाऊसाहेब राजाराम घोटे यांचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. त्यांना धन्यवाद की त्यांनी ही पशुपालनाची परंपरा अखंडित ठेवलेली आहे. नंतर तुम्ही बांधा तिकडे गेल्यानंतर टेलर घेऊन टाका. श्री हौशीराम भाऊ भोसले धामणी इगतपुरी यांनी आपले 8 दाती वळू कृपया रिंगणामध्ये उपस्थित करावे. किरवे आलेले नाही, किरवे आले हौशीराम भाऊ किरवे मुथाळणे
श्री भाऊसाहेब कचरू भोसले धामणी येथील पशुपालकांनी कृपया आपला 8 दाती वळू रिंगणात आणावा. श्री भाऊसाहेब कचरू भोसले. पुढील कालवडीचा गट मी पुन्हा एकदा नाव पुकारत आहे. कृपया लक्ष देऊन ऐका व रिंगणाबाहेर लगेच तयार राहा. श्री दत्तू तुकाराम कोकणे शरणखेल अकोले तालुका अकोले. श्री ज्ञानदेव वाळू कडू खडकवाडी तालुका इगतपुरी. श्री पांडुरंग अहिलाजी जाखेरे मोगरे इगतपुरी. राजाराम भीमा घोटे धामणी इगतपुरी व श्री ज्ञानदेव विठोबा कासार शरणखेल तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर. या 6ही पशुपालकांनी आपल्या कालवडी ताबडतोब रिंगणाजवळ आणाव्यात. घरी लक्ष्मीच्या पावलाने येणारी ती म्हणजे आपली गाय असते. गाय म्हणजे गोमाता आणि बैल आपला अन्नदाता. हा सुंदर संदेश देणारं हे मोगरे येथील प्रदर्शन आपल्या समोर आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या सानिध्यामध्ये संपन्न होत आहे. गायीचे अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि ते वैशिष्ट्ये म्हणजे ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी लक्ष्मीचे पाय, त्याच्या घरी लक्ष्मीचे पाय. गायीचं सुंदर वर्णन या ठिकाणी गायीचं सुंदर वर्णन आपल्या समोर डॉक्टर ज्ञानेश्वरी भांड हे थोड्याच वेळामध्ये करणार आहे. गाय आपल्या कुटुंबाला कशी उपयुक्त आहे, गायीचं वैशिष्ट्य काय आहे, गायीच्या दर्शनाचे लाभ काय आहेत, गायीच्या गोमूत्रामध्ये आणि गायीच्या शेणामध्ये काय सामर्थ्य आहे, गाय जर गोठ्यात असेल तर कुठल्या गोष्टी नाहीशा होत्यात, गाय जर गोठ्यात असेल तर कुठल्या गोष्टी प्राप्त होत्यात. डांगी 8 दात तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी चांगले परीक्षण करून या ठिकाणी निकाल घोषित केलेले आहेत. त्याप्रमाणे डांगी 8 दात मध्ये 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालेले आहे. अहिल्यानगर तालुका अकोले मुठाळणे गावातील सुप्रसिद्ध शेतकरी हौशीराम भाऊ किरवे यांच्या या डांगी 8 दात उमद्या जनावराला 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. हौशीराम भाऊ किरवे यांचं मनपूर्वक स्वागत, त्यांचे आभार आणि त्यांचं अभिनंदन. त्याचप्रमाणे डांगी 8 दात मध्ये पहिल्या नंबरचं बक्षिसाची परंपरा कायम राखणारे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धामणी गावातील सुप्रसिद्ध प्रगतशील शेतकरी श्री भाऊसाहेब कचरू भोसले यांना पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. भाऊसाहेब कचरू भोसले यांचं मनपूर्वक स्वागत, त्यांचं अभिनंदन. डांगी 8 दात मध्ये पहिल्या क्रमांकाने या ठिकाणी भाऊसाहेब कचरू भोसले यांच्या जनावराला पहिला क्रमांक भेटला. तर मुठाळणे येथील हौशीराम भाऊ किरवे यांच्या डांगी 8 दात या उमद्या जनावराला 2ऱ्या क्रमांकाने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. एक सुंदर असा डांगी 8 दात
हे सुंदर जनावर आपल्या समोर उभं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या नजरा त्याने वेधून घेतलेल्या आहेत। सुंदर अशा भव्य मंडपामध्ये गळ्यामध्ये शोभायमान विजेती माळा धारण केलेला हा सुंदर डांगी बैल आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। हे त्या शेतकऱ्याचं भूषण आहे, हे तालुक्याचं वैभव आहे, पशुसंवर्धन विभागाचं वैभव आहे आणि या मातीमध्ये राबणाऱ्या या सुंदर अशा जनावरांचं हे वैभव आहे। ही आन बान शान ही सातत्याने टिकवण्याचे प्रयत्न आपल्या शेतकरी बांधवांनी केलेले आहेत। जरी आपल्या अंगणाची जागा यांत्रिकी अवजाराने घेतली असेल, जरी आपल्या गोठ्यामध्ये यंत्र अवजार आलेले असतील, तरी जी शोभा आपल्या अंगणामध्ये खुट्याला बांधलेल्या जी जनावरांची जी शोभा असते त्या शोभेने त्या शेतकऱ्याच्या वैभवामध्ये आणि त्या शेतकऱ्याच्या श्रीमंतीमध्ये अनमोल अशी भर पडते आणि तो शेतकरी सदन असा समजला जातो। हात लाव हात लाव हात लाव। ज्याचा गोठा जनावरांनी भरलेला आहे, ज्याच्या गोठ्यामध्ये दुभती जनावर आहेत, ज्याच्या घरामध्ये हंबरण्याचे आवाज येतात, त्याच्यासारखा सुखी समाधानी शेतकरी दुसरा नाही। कारण जीवापाड जपलेलं हे आपले जे पशुधन आहे याला हा शेतकरी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे जीवापाड जपतो, त्याचं संगोपन करतो, त्याचा वाढवा करतो आणि म्हणूनच अशा शेतकऱ्यांचा गौरव करण्याची परंपरा या प्रदर्शनाने या ठिकाणी स्वीकारलेली आहे। म्हणूनच मोगरे गावामध्ये या छोट्याशा गावामध्ये आज कृषी प्रदर्शन इतका मोठा कार्यक्रमाचं सुयोग्य असं व्यवस्थापन, गावातील तरुण बांधवांचं यथायोग्य सहकार्य या सगळ्यांच्या सहयोगातून एकजुटीने एका विचारातून हे प्रदर्शन आपल्या समोर या ठिकाणी संपन्न होत आहे। पुढील डांगी कालवडीचा गट यांनी रिंगणामध्ये आपल्या कालवडी उपस्थित कराव्या। श्री दत्तू तुकाराम कोकणे शरणखेल अकोले, श्री सूर्यभान दादा लगड पिंपळगाव नागविंदे, श्री ज्ञानेश्वर वाळू कडू खडकवाडी, श्री पांडुरंग अहिलाजी जाखेरे मोगरे, श्री राजाराम भीमा घोटे धामणी व श्री ज्ञानदेव विठोबा कासार शरणखेल तालुका अकोले। नंबर लावा नाव विचारू। यासोबतच पुढील गट डांगी गाभण गाय सूर्यबान लगड हे मध्ये आले ज्ञानेश्वर कडू ना। साहेब भोसले धामणी तालुका इगतपुरी, सचिन हरिदास गवळी बोरटेंबे इगतपुरी, विजय एकनाथ करवर मोडाळे इगतपुरी, सोमनाथ अहिलाजी जाखेरे मोगरे इगतपुरी, तुकाराम लक्ष्मण गाढवे धामणगाव, मुकुंद विठोबा भोसले धामणी। बरोबर आहे किती 6 आहे का? भगवान श्री कृष्णांना सर्वाधिक प्रिय असलेली गाय हिची सेवा करण्याची आपणा सर्वांना
संधी मिळालेली आहे. अशी गाय ही आपल्यासाठी अतिशय मौल्याचे वरदान ठरलेली आहे. गाय ही सर्व गुण संपन्न आहे. तिचे दूध म्हणजे सर्वाधिक पौष्टिक आहार समजला जातो. त्यामधून आपल्याला विविध प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, अमिनो ऍसिड्स, व्हिटॅमिन्स मिळतात, जे की आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाचे असतात. असे म्हणतात, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी लक्ष्मीचे पाय. किती सुंदर वाक्य आहे. या वाक्यातून आपल्याला काय प्रोत्साहन मिळते की गायीचे जतन करावे. तिच्या वासराला दूध पाजून ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी तत्पर असते. ज्या गायीचे मलमूत्र सुद्धा आपल्याला इतके गुणकारी आहेत. आपल्या शेतीसाठी गायीचे शेण व गायीचे मूत्र याचे अनन्य साधारण महत्व आहे. पुढील गट डांगी गाभण गाय. कुंद विठोबा भोसले धामणी. डांगी गाभण गाय या गटामध्ये एकूण 7 गायींची नोंदणी झालेली आहे व सर्वांनी कृपया आपल्या गायी रिंगणाबाहेर तात्काळ आणाव्यात. चालू आहे व अतिशय उत्साहाच्या वातावरणात ते पार पडत आहे. हॅलो. हो हो बोला. दोन काय झालेलं आहे. प्राप्त झालेला आहे. ज्ञानदेव विठोबा कासर यांचं अभिनंदन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. डांगी कालवड मध्ये त्यांना 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. मध्ये नाशिक जिल्ह्यातील तालुका इगतपुरी खडकवाडी येथील श्री ज्ञानेश्वर वाळूकडू यांच्या डांगी कालवडीला 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन यामध्ये विजेते म्हणून घोषित केलेलं आहे. प्रगतशील शेतकरी अकोला तालुक्यातील शरणखेड येथील श्री दत्तू तुकाराम कोकणे यांच्या डांगी कालवडीचा 1म क्रमांकाचा बहुमान त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि यानंतर या भव्य अशा सभा मंडपामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त करणारे याच मोगळे गावातील प्रगतशील शेतकरी आणि पशुपालक माननीय श्री पांडुरंग अहिलाजी जाखेडे यांच्या डांगी कालवडीला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन पांडुरंग अहिलाजी जाखेडे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. डांगी कालवडीचे हे जे बक्षीस निवड समितीने जाहीर केलं त्यामध्ये तज्ञ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक पारदर्शक अशी निवड समिती या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सर्व निकष लावून या ठिकाणी या विजेत्या पशुपालकांची निवड केलेली आहे. डांगी कालवडीमध्ये
शेरखेल येथील प्रसिद्ध शेतकरी ज्ञानदेव विठोबा कासार यांच्या डांगी कालवडीला तिसरा क्रमांक, यांच्या डांगी कालवडीला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। त्याचप्रमाणे अकोला तालुक्यातील शेरखेल येथील श्री दत्तू तुकाराम कोकणे यांच्या डांगी कालवडीला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे। तर मोगरे येथील पांडुरंग इलाजी जाखेरे यांच्या डांगी कालवडीला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान, उचित असा सन्मान करण्यात येत आहे। बाहेर लवकरात लवकर आणावे। बहिरो भिका वारुंसे दुबेरे तालुका सिंध। पुढील गट दुमटी डांगी गाय, या गटाने लवकरात लवकर आपल्या गायी रिंगणा बाजे खेड झाले चला हो चला कृपया दुभती डांगी गाय या गटातील पशुपालकांनी आपल्या गायींना लवकरात लवकर रिंगणाबाहेर उपस्थित कराव्या, जेणेकरून वेळेचा अपव्यय होणार नाही। कृपया दर्शकांनी व्यासपीठात वरती विराजमान व्हावे। व आपल्या परीक्षकांना विना अडथळा परीक्षण करू द्यावे। श्री बहिरू भिका वारुंसे दुबेरे, श्री धीरज गोरख भगत बोरटेंभे, श्री ज्ञानदेव विठोबा कासार शेरखेल व श्री संपतराव गोपाळ वाजे खेड। सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये व अतिवृष्टीच्या भागात आपल्या दमदार रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर डांगी ही आपली देशी अनुवंशाची व उच्च दर्जाचे वैशिष्ट्य असलेली प्रजात आहे। महाराष्ट्रातील ठाणे, पालघर, नाशिक व अहिल्यानगर या जिल्ह्यातील स्थानिक लोकांसाठी वरदान लाभलेली व त्यांचे वैभव असलेली त्यांच्या घोषित करीत आहोत। डांगी गाभण गायमध्ये इगतपुरी तालुक्यातील धामंगा येथील प्रसिद्ध शेतकरी तुकाराम लक्ष्मण गाडवे यांच्या डांगी गाभण गायीला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालेले आहे। तुकाराम भाऊ लक्ष्मण गाडवे यांचं अभिनंदन। त्याचप्रमाणे डांगी गाभण गाय इगतपुरी तालुक्यातील धामणी गावातील प्रयोगशील शेतकरी आणि पशुपालक श्री मुकुंद विठोबा भोसले यांच्या डांगी गाभण गायीला दुसऱ्या नंबरचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। मुकुंद विठोबा भोसले यांचं मनपूर्वक स्वागत, त्यांचं अभिनंदन। आणि डांगी गाभण गाय पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक विजेते आहेत। इगतपुरी तालुक्यातील धामणी गावातील श्री करण भाऊसाहेब भोसले यांच्या डांगी गाभण गायीला 1 नंबरचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। करण भाऊसाहेब भोसले यांचं हार्दिक अभिनंदन। संगोपन करणारे हे शेतकरी हे अभिनंदनाला पात्र आहेत, बक्षिसाला पात्र आहेत आणि आपल्या इतरही शेतकऱ्यांना हे प्रेरणादायी आहेत। आणि म्हणूनच मोगरे येथे संपन्न होणाऱ्या प्रदर्शनाच्या निमित्ताने या सर्व पशुपालकांचा, शेतकरी बांधवांचा यथोचित असा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। पुढील दुभती डांगी गाय या गटातील पशुपालकांनी आपल्या गायी ज्ञानदेव विठोबा कासार शेरखेल व श्री संपतराव गोपाळ वाजे खेड
दीपक एवढा फोटो घे प्रदर्शनामध्ये सहभागी भाऊ इकडे रतन होय फोटो घे दादा फोटो काढा पुढील श्री सुनील हरी गोईकने तळोग इगतपुरी व श्री नामदेव विष्णू सरोदे पळसे तालुका नाशिक कृपया आवाजाकडे लक्ष द्या. स्पर्श करणारी दारणामाई आपल्या सर्वांचा सदैव पाठराखण करणारा मोराचा डोंगर, कहाळा डोंगर, औंढा पट्टा डोंगर यांच्या सानिध्यात विसावलेले मोगरे गाव खऱ्या अर्थाने फुलवण्याचं काम, सुगंधित करण्याचं काम अनेक तालुक्यातील शेतकरी वसुआई, प्रचितराय, काशाई, वाघ्या गावाचं रक्षण करणारा मारुतीराया हे ग्रामदैवत गावातील सर्वांचं रक्षण करतात. गुराढोरांचं, घरादारांचं, पीक पाण्याचं रक्षण करतात. संकटाचं आणि विघ्नांचं निवारण करतात. त्यांना वंदन करूनच या प्रदर्शनाचा यशस्वी आयोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आहेत मोगरा गावाच्या शिवारांचे नाव म्हणजे हरण टेकडी, खांडीमाळ, उंबरमाथा, बामणवीर, जोगा जांभळा, पाराचा आंबा, बोंदील बँड, सातीपोंडा, पठार, मेढकदरा, पाचधार, नडकदरा, गोंधळ आंबा, दाईचा रान, हाडवळा, सुलांगण इत्यादी प्रकारचे शिवार नावे हे मोगरे गावाची विविधता आणि संस्कृती दर्शवतात. या गावामध्ये शासनाच्या माध्यमातून स्वदेश फाउंडेशनच्या वतीने गावात आणि शिवारात अनेक विकास कामे चालू आहेत. फळझाडे, वृक्षारोपण, गृहोद्योग, लघु उद्योग आदी विकास कामांची पायाभरणी या गावात चालू आहे. त्यामुळे स्वदेश फाउंडेशनच्या सर्व टीमचे गावकऱ्यांच्या वतीने, प्रदर्शन कमिटीच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. दुपटी डांगी गाय यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस प्राप्त केलेलं आहे. इगतपुरी तालुक्यातील बोरटेंबे गावातील श्री धीरज गोरख भगत यांच्या दुपटी डांगी गायला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. धीरज भाऊ भगत यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे दुपटी डांगी गाय 2 नंबरचं बक्षीस प्राप्त करणारे प्रगतशील शेतकरी सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील श्री बहिरू भिका वारुंसे यांच्या दुपटी डांगी गाईला दुसऱ्या नंबरचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. गौरवभाऊ वारुंसे यांचं हार्दिक अभिनंदन. आणि दुपटी डांगी गाय 1 नंबरचं बक्षीस प्राप्त करणारे इगतपुरी तालुक्यातील खेड येथील श्री संपतराव गोपाळ माझे यांच्या दुपटी डांगी गाईला 1 नंबरचं बक्षीस देऊन त्यांचा यथोचित गौरव या ठिकाणी प्रदर्शन कमिटीच्या वतीने पालकांचं हार्दिक अभिनंदन.
जुने बाबा आहे म्हणून बाबा लावून नाही काय हो बाबा हेला चष्मा घातला म्हणजे काय हो, हो, हो. आणि सर्व तज्ञ अशा पशुवैद्यकीय परीक्षण करणाऱ्या टीमचं आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत, त्यांचे आभार. संपतराव गोपाळराव वाजे खेड तालुका इगतपुरी यांची ही दुभती डांगी गाय, त्याचप्रमाणे त्यांचा गोजीरवाणू वासरू हे देखील आपल्या सर्वांचं लक्ष या ठिकाणी वेधून घेत आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये संगोपन जनावरांचं पालन करण्याची परंपरा या शेतकऱ्यांनी अबाधित ठेवलेली आहे. जरी त्यांच्या अंगणामध्ये ट्रॅक्टर्स आहेत, जेसीबी आहेत, यांत्रिक अवजार आहेत, पण तरी त्यांच्या गोठ्यामध्ये त्यांचा गोठा गाई वासरांनी भरलेला आहे. त्यांच्या गोठ्यामध्ये गणतेची आणि मंगलमयतेची एक जाणीव करून देतात आणि असा संपन्न वारसा खिलार या गटासाठी आपण गाय व बैल असे 2 गट केलेले आहेत. त्यानुसार सर्वप्रथम आपण खिलार पुढील बैल खिलार गटातील बैल यांनी नाव पुकारेल त्या क्रमाने रिंगणात उपस्थित करावे. श्री गणपत दामोदर वैद्य, श्री गणपत दामोदर वैराम गांगुर्डे शिरसाठे इगतपुरी, श्री सयाजी सावळीराम गांगुर्डे. पुढील पशुपालक श्री भास्कर बहिरू जाखेरे मोगरे, श्री अशोक भावडू पुंजारा धारगाव, श्री भरत मारुती कोरडे मोगरे, श्री कांतीलाल निवृत्ती आडोळे बोरटेंबे, येत नाही म्हणून शंकर वजीर दालभगत बलायदुरी इगतपुरी, शंकर वजीर दालभगत बलायदुरी, श्री बाबूराव नारायण गवारी गरुडेश्वर. कृपया सर्व पशुपालकांना विनंती आहे रिंगणामध्ये व्यवस्थितरित्या उभे करावेत. पुढील पशुपालक श्री विशाल संजय गवारी गरुडेश्वर, श्री विशाल संजय गवारी गरुडे, श्री चंद्रकांत सुखराज आडोळे बोरटेंबे, अकोले जिल्हा अहिल्यानगर. असे एकूण 24 खिलार पशु रिंगणामध्ये उभे आहेत.